नमस्कार मैत्रिणींनो. कधी तुम्हाला असं वाटतं का की माझ्या आयुष्यामध्ये काहीच बरोबर चाललेलं नाही? घरात तणाव, मनात चिंता आणि सतत एकच विचार की परिस्थिती बदलली तर मी आनंदी होईल. पण खरं सांगू, परिस्थिती बदलत नाही. आपण बदललो की परिस्थिती आपोआपच बदलते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे 15 अशा गोष्टी ज्या तुम्ही जर स्वतःमध्ये बदलल्या तर तुमचं आयुष्य हे नक्कीच पॉझिटिव्ह होईल. चला तर मग उशीर न करता पटपट पाहूयात कोणत्या आहेत त्या 15 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे तक्रार करणं थांबवा. सतत तक्रार केल्यानं काहीही बदलत नाही. उलट परिस्थिती खराब होते, तुमचा मूड नक्कीच खराब होतो. म्हणून तक्रार नाही, सोल्युशन शोधा आणि परिस्थिती तेव्हा हलकी वाटेल. पॉईंट नंबर 2, स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. तुम्ही स्वतःशी काय बोलता हे फार महत्त्वाचं आहे. मी काहीच करू शकत नाही की मी प्रयत्न करतीये आणि मी शिकतीये. नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक इज इक्वल टू पॉझिटिव्ह लाईफ. तिसरा पॉईंट म्हणजे अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा. आपण जितक्या जास्त अपेक्षा ठेवतो तितकं जास्त दुःख आपल्याला अनुभवायला मिळतं. मग त्या अपेक्षा लोकांकडून असतील, घरातल्यांकडून असतील, नवऱ्याकडून असतील, सासूकडून असतील किंवा मुलांकडून असतील. जितक्या कमी अपेक्षा ठेवाल तेवढी जास्त शांतता मनाला मिळेल आणि तितकं जास्त समाधान मनाला मिळेल. दुःख कमी होईल. चौथा पॉईंट म्हणजे तुलना बंद करा. ती माझ्यापेक्षा चांगली आहे, त्याचं आयुष्य परफेक्ट आहे. तुलना केल्याने तुम्ही स्वतःला कमी समजता आणि तुमचा स्वतःवरचा फोकस कमी होतो आणि दुसऱ्यांकडे तो फोकस वळला जातो आणि त्यामुळे आपल्यामध्ये हीनतेची भावना येते, निगेटिव्हिटी येते. म्हणून स्वतःवर फोकस ठेवा आणि तुलना कमी करा. करायचीच असेल तर कालच्या तुमच्याशी करा की काल मी कशी होते आणि आज मी काय आहे. पाचवा पॉईंट म्हणजे नाही म्हणायला शिक. सगळ्यांना खुश ठेवताना आपण स्वतःला हरवतो, स्वतःला दुखवतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे गरज आहे, तिथे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणणं म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट जपणं होय. सहावा पॉईंट म्हणजे वेळेची कदर करा. तुमचा वेळ कुठे जातो हे बघा, निरीक्षण करा. मोबाईलमध्ये, गॉसिपिंगमध्ये, म्हणजेच कोण काय म्हटलं, ती काय म्हटली, त्यांच्या घरात काय झालं, या गोष्टींमध्ये की निगेटिव्हिटीमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवणं थांबवा. कारण वेळ म्हणजेच तुमचं आयुष्य आणि वेळ वाया घालवणं म्हणजेच आयुष्य वाया घालवणं. म्हणून वेळेची कदर करा. सातवा पॉईंट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. मोठं काही झालं की मगच मी आनंदी होईल असं काही नसतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधला पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. आठवा पॉईंट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही सगळ्यांसाठी करता, पण स्वतःसाठी काय? रोज स्वतःसाठी अर्धा ते 1 तास द्या आणि त्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, एन्जॉय करा, तुमच्या भविष्यासाठी प्रयत्न करा. 9वा पॉईंट म्हणजे भूतकाळ सोडा. जे काही पूर्वी झालं, जे काही आधी झालं ते बदलता येत नाही आणि त्याचा विचार करून वर्तमान देखील खराब होतो आणि भविष्यामध्ये काही करायला चान्स राहत नाही. म्हणून लेट गो करा, मूव्ह ऑन व्हा, पुढे जा, भूतकाळ सोडून द्या. त्याच गोष्टीला चिटकून राहण्यात काहीच अर्थ नाही. वर्तमान काळात प्रयत्न करा आणि भविष्यामध्ये जिंकून दाखवा. 10वा पॉईंट म्हणजे माफ करायला शिका. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल राग धरून मनात ठेवायचा आणि त्या गोष्टींनी स्वतःलाच त्रास करत बसायचं. असं काही करण्यापेक्षा किंवा बऱ्याचदा स्वतःचाही एखाद्या गोष्टीबद्दलचा राग मनात धरून ठेवायचा आणि त्रागा करून घ्यायचा. हे सगळं करण्यापेक्षा माफ करायला शिका. त्यामुळे मन हलकं होतं. जसं विमानालाही आकाशामध्ये उंच भरारी घ्यायला, उडायला हलकं व्हावं लागतं, तसंच आपल्यालाही प्रगती करायची असेल, यश मिळवायचं असेल तर हलकं व्हावं लागेल. नको त्या कटकटीतून, नको त्या वायफळ चर्चांमधून, नको त्या विनाकारण असलेल्या गोष्टींमधून. 11वी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन सुधारा. एखादी गोष्ट ही रागात बोलल्याने नातं तुटू शकतं किंवा चांगल्याऐवजी खराबच परिणाम आपल्याला दिसतात. मग असं असेल तर आपण प्रत्येक गोष्ट ही शांतपणे समजून घेऊन बोलली पाहिजे आणि सर्वांशी शांत प्रेमळ भाषेत संवाद करायला शिकलं पाहिजे. कम्युनिकेशन सुधारलं तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये त्याचा फायदा होईल. 12वा पॉईंट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
परंतु जर जगामध्ये कोणाचाही तुमच्यावर विश्वास नसेल तरी चालेल, पण तुमचा तुमच्यावर विश्वास असेल, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. कारण सेल्फ बिलीफ, स्वतःवर विश्वास ठेवणे ही देखील एक पॉवर आहे आणि ती पॉवर जर आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पॉईंट नंबर 13, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. टॉक्सिक लोकांना अवॉइड करा. अशी लोक जे सतत निगेटिव्ह बोलतात, जे आपला माइंडसेट खराब करतात, जे नेहमी आपल्याबद्दल नकारात्मक बोलतात, आपल्याविषयी नकारात्मक बोलतात, आपल्याशी नकारात्मक बोलतात, अशा लोकांपासून दूर राहा. नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक लोकांमध्ये राहा आणि मग बघा तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. 14वा पॉईंट म्हणजे स्वतःला ॲक्सेप्ट करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा. मान्य आहे, काही कमतरता असतील, काही दोष असतील, हे सगळे मान्य करा. कारण जगात परफेक्ट असं कोणीच नसतं आणि ज्यावेळी आपण स्वतःला ॲक्सेप्ट करतो, आहे तसं स्वीकारतो, त्यावेळी आपण आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो. त्यावेळी आपण आपल्यावर काम करायला सुरुवात करतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. कारण सेल्फ ॲक्सेप्टन्स यातच पीस आहे, शांतता आहे. आणि ज्यावेळी आपण आपल्या स्वतःला स्वीकारतो, त्यावेळी ती शांतता, ते समाधान, ते सुख आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतं. 15वा पॉईंट म्हणजे रोज स्वतःमध्ये थोडा थोडा चांगला बदल करा, सकारात्मक बदल करा. एकदम मोठा बदल करायची गरज नाही की रात्रीतून मी सगळं चेंज करेन, असं होत नाही. रोज थोडा थोडा, रोज 1% इम्प्रूव्हमेंट जरी आपण आपल्यामध्ये केली तरी वर्षभरामध्ये आपण 365%पेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट करतो. हळूहळू आयुष्य बदलतं. मैत्रिणींनो, हे जे काही पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर केले आहेत ते मी नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहेत, अवलंबवणार आहे आणि मला असं वाटतं की जर तुम्ही देखील या पॉईंट्सला स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक बदल नक्कीच अनुभवू शकता. कारण लक्षात ठेवा, आपण बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो आणि नक्की बदलू शकतो. आणि जेव्हा तुम्ही बदलता, जेव्हा तुमचे विचार बदलतात, तुमचा ॲटिट्यूड बदलतो, त्यावेळी तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलतं. म्हणून आजपासून एकच निर्णय घ्या की मी स्वतःला बदलणार आहे. कारण तुमचा बदल हे तुमचं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहा की मी आजपासून बदलणार आहे. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.